आपण मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये आहोत आणि या चेंबूर परिसरामध्ये असलेल्या डायमंड गार्डनमध्ये महायुतीचे दक्षिण मध्यचे उमेदवार राहुल शेवाळे देखील आज आलेले आहेत। सर, काय कारण आहे नेमकं आपण या डायमंड गार्डनमध्ये आज आलेले आहात? आज डायमंड गार्डनमध्ये सर्व सिनियर सिटीजन रोज या ठिकाणी योगा असेल किंवा विविध कारणांच्या माध्यमातून या ठिकाणी सकाळी भेटत असतात एकमेकांना। आणि दरवेळी मी निवडणूक असेल किंवा इतर जे काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून यांच्याशी नेहमीच मी संपर्क साधत असतो। आज निवडणुकीच्या निमित्ताने माझी जी भूमिका आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मी आज उपस्थित आहे। आणि मला संपूर्णतः विश्वास आहे चेंबूर हा माझं अणुशक्तीनगर देवनारला घरच असल्या कारणामुळे हा एक माझा परिवार आहे आणि परिवारचे सदस्य माझ्या पाठीशी उभे राहतील। दोन शिवसैनिक आहेत, तुम्ही देखील आहात आणि अनिल देसाई जे आहेत तुमच्या विरुद्ध उभे असले ते देखील शिवसैनिकच आहेत, पण आता वेगवेगळ्या गटामध्ये आहे। लोकांचं मत कोणाला पडेल आणि का, म्हणजे काय कारण असेल तुमच्या विनिंग पॉसिबिलिटीचं, काय सांगाल? लोकांचं मत 2019ला जे होतं, लोकांनी मला शिवसेना प्रमुखांचा फोटो असेल, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा फोटो असेल, हा बघूनच आणि मी जे केलेलं काम आहे हे बघूनच मला वोटिंग केलेलं आहे। आणि हा मतदारसंघ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मतदारसंघ आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मतदारसंघ आहे। आणि या दोघांना आदर्श मानून मी काम करतो आणि या दोघांचे जे विचार आहेत ते मोदीजी फॉलो करतात। त्यामुळे एक वेगळ्या विचारसरणीचा हा मतदारसंघ असल्या कारणामुळे म्हणून मला 4.5 लाखापर्यंत गेल्यावेळी वोटिंग झालेली आहे आणि तोच मतदार आहे, त्याच मतदारांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी जात आहे। त्यामुळे विचारांची लढाई आणि विचारांचा विजय असणार आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे गेल्या वेळेपेक्षा पण जास्त यावेळी मला मताधिक्य मिळेल, कारण सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्वाखाली NDAचं सरकार यावं अशी सर्वांची इच्छा आहे। आणि जे विकसित भारतचे जे स्वप्न आहे ते सर्वांना पूर्ण करायचं आहे, कारण विकसित भारत हा शब्द नाही, तो परिवाराच्या विकसितपासूनच त्याची सुरुवात होते। त्यामुळे प्रत्येकाला आपला परिवार आता विकसित करायचा आहे आणि म्हणून विकसित भारतच्या यात्रेत त्यांना मतदानाच्या माध्यमातून सामील व्हायचं आहे। काल जे मुंबईत एक घटना घडलेली आहे ती म्हणजे आपले माजी नगरसेवकांना मारहाण झालेली आहे रॅलीमध्येच, तर काय वाटतं अशा घटना आधी घडलेल्या होत्या का, किंवा आताच्या घटना घडत आहेत त्यामध्ये ज्या प्रकारे या घटना पुढे यायला पाहिजे, ज्या प्रकारे त्यांचा प्रतिरोध व्हायला पाहिजे ते होत नाहीये, काय वाटतंय तुम्हाला? काल जी घटना झाली अत्यंत दुर्दैवी आहे, खऱ्या अर्थाने त्याचा निषेध तीव्र स्वरूपात झाला पाहिजे, परंतु तशी काही प्रतिक्रिया कोणी केलीच नाही आहे। आणि एका माजी नगरसेवकाला मारहाण होते ते पण काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून, ही एक चीड आणणारी गोष्ट आहे। आता काँग्रेसच्या विचारांनी त्यांना यापूर्वीच मारलेलं आहे, आता प्रत्यक्षरित्या हाणामारी करायला काँग्रेसने सुरुवात केलेली आहे, हीच त्यांची अवस्था आहे। आणि शिवसेना प्रमुखांचे विचार सोडल्यानंतर काय अवस्था होते हे आता त्यांना दिसून येईल। शेवटचा प्रश्न, तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही जिंकून याल? ज्यावेळी तुम्ही जिंकून याल त्याच्यानंतर या मतदारसंघासाठी पहिला असा कोणता प्रकल्प असेल किंवा पहिलं असं कोणतं काम असेल जे तुम्हाला करायची इच्छा आहे किंवा तुम्ही करणारच आहात? कोणता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कराल? दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातला रिडेव्हलपमेंट, पुनर्वसन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। जेवढे पुनर्वसनाचे प्रोजेक्ट आहेत, BDD चाळ, धारावी रिडेव्हलपमेंट, रिफ्युजी कॉलनी रिडेव्हलपमेंट, म्हाडा रिडेव्हलपमेंट, SRA रिडेव्हलपमेंट, गावठाण कोळवडे रिडेव्हलपमेंट, हे सर्व 5 वर्षात रिडेव्हलपमेंटच्या ज्या बिल्डिंग आहेत तो पूर्ण करण्याचा ॲक्शन प्लॅन मी ऑलरेडी बनवलेला आहे। आणि तो कसा करायचा, मी इंजिनियर असल्या कारणामुळे सगळी त्याची आता मी पूर्तता करून ठेवलेली आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार, मुंबई महानगरपालिकेचे जे धोरणात्मक निर्णय ते पण सगळं तयार करून ठेवलेलं आहे। मी कुठल्याही परिस्थितीत आता लोकांना शब्द पण दिलेला आहे की पुढच्या वर्षी तुमच्या चाळीत किंवा तुमच्या झोपडीत मी जे आज माझं तुम्ही स्वागत केलेलं आहे, पण पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या बिल्डिंग आणि तुमच्या फ्लॅटमध्ये माझं स्वागत कराल असं मी काम करून दाखवेन। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।